गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अनदर ऑनलाईन क्लास. आपण जे चॅप्टर सुरू केलेलं आहे ते चॅप्टर म्हणजे ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन्स. यामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स. ओके, आज आपण बघणार आहोत पॉप्युलेशन ग्रोथ. सो टुडेज टॉपिक इज पॉप्युलेशन ग्रोथ. ओके, जे काही पॉप्युलेशन असेल एनी टाईप्स ऑफ स्पेसिस, त्या पॉप्युलेशनची ग्रोथ कशी होते ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, पण पॉप्युलेशनची ग्रोथ ही होते किंवा नाही होते हे समजण्यासाठी आपल्याला त्या पॉप्युलेशनची डेन्सिटी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, आणि जसं मी लास्टमध्ये बघितलं होतं लास्ट टॉपिकमध्ये की पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती कंटिन्युअसली चेंज होत राहते. इट इज नॉट अ स्टेबल. ओके, तर पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे काय? द साईज ऑफ पॉप्युलेशन, त्याला आपण पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतोय. ठीक आहे, द साईज ऑफ पॉप्युलेशन ऑफ और फॉर एनी स्पेसिस is not stable. ओके, तर पॉप्युलेशन साईज आहे ते कोणत्याही वेळेला स्टेबल नसते, ते कंटिन्युअसली चेंज होत राहते. ठीक आहे, सो इट चेंज विथ गिवन टाइम. ओके, and it's depend upon various factors. It depends upon various factor. ओके, म्हणजे ही काही चेंजेस होतात, ही जी साईज बदलते पॉप्युलेशनची ही वेगवेगळ्या फॅक्टरमुळे चेंज होत राहते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काही फॅक्टर आपण इथे बघू. फर्स्ट इज द फूड. ओके, फूड अवेलेबिलिटी, फूडची अवेलेबिलिटी कशी आहे त्याच्यानुसार द पॉप्युलेशन साईज इज डिफेंड. ओके, फूड अवेलेबिलिटी जास्त असेल तर तिथे पॉप्युलेशन साईज इन्क्रीज होईल, पॉप्युलेशन ग्रोथ होईल. आणि फूड अवेलेबिलिटी नसेल, फूड सॅक्रेसिटी असेल, फूडची कमतरता असेल तर तिथून जे ॲनिमल्स आहेत किंवा स्पेसीज आहेत तिथून ते मायग्रेशन करतील, तिथून ते चालले जातील, ज्याच्यामुळे जे पॉप्युलेशनची डेन्सिटी आहे ती डिक्रीज होईल. ठीक आहे, सेकंड फॅक्टर जो आहे तो म्हणजे प्रिडिक्टर प्रेशर. तर प्रत्येक स्पेसिसला कंट्रोल करण्यासाठी नेचरने त्या स्पेसिसचा प्रिडिक्टर तिथे ठेवलेला असतो. ठीक आहे, आणि या प्रिडिक्टरचं प्रेशर कंटिन्युअस त्या स्पेसिसवरती असते, जो त्या स्पेसिसचं पॉप्युलेशन कंट्रोल करत असते, त्याची डेन्सिटी कंट्रोल करत असतो. ठीक आहे, सपोज जर तो प्रिडिक्टर तिथे एक असेल आणि एकाचे दोन जर प्रिडिक्टर तिथे झाले तर निश्चितच त्याचा परिणाम त्या स्पेसिसच्या पॉप्युलेशनवरती होईल आणि ती पॉप्युलेशन एक डिक्रीज होईल. ठीक आहे, आणि सपोज जर तो जो प्रिडिक्टर आहे त्याने जर तिथून मायग्रेशन केलं किंवा तो डेड झाला असेल काही कारणानं तर त्याच्यावरती जे प्रेशर होतं प्रिडिक्टरचं तर डिक्रीज होईल आणि पॉप्युलेशन साईज जी आहे ती इन्क्रीज होईल. ठीक आहे, तर हा सुद्धा एक फॅक्टर आहे ज्याच्यावरती पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन साईज डिपेंड करते, जी कंटिन्युअसली चेंज होत राहते. ठीक आहे, आणि नेक्स्ट जो आहे तो म्हणजे तो लास्ट आहे अँड ॲडवर्स वेदर. ओके, तिथलं जे वेदर जर बदललं असेल जे त्या स्पेसिससाठी सुटेबल राहिलं नसेल तर निश्चितच ती स्पेसिस काय करेल तिथून निघून जाईल किंवा त्याचा इफेक्ट त्या स्पेसिसवर होईल, जेणेकरून त्या स्पेसिसचे पॉप्युलेशन नंबर हा कमी होऊन जाईल, म्हणजे डेन्सिटी चेंज होईल. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द चेंजिंग द पॉप्युलेशन साईज विथ द टाइम्स. ओके, तर दिस इज द पॉप्युलेशन डेन्सिटी. तर पॉप्युलेशन डेन्सिटी of a given habitat
during given time. Okay, it fluctuates due to four basic process. ओके, तर कोणत्याही गिवन हॅबिटेटमधले गिवन टाईममध्येच, ठीक आहे, कारण की बघा इथे स्पेसिफिक टाईम कन्सिडर करायचं आहे, कारण होल टाईम याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकत नाही, कारण होल टाईममध्ये काय होईल आपण सांगू शकत नाही. ते किंवा गिवन टाईममध्ये किंवा गिवन हॅबिटेटमधली जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती कंटिन्युअसली किंवा फ्लुक्युएट्स होत असते किंवा चेंज होत राहते, आणि मेन चेंज होण्यासाठी जे फॅक्टर अवलंबून आहेत, रिस्पॉन्सिबल्स आहेत, ते म्हणजे 4 बेसिक प्रोसेस. तर त्याच्यातल्या 2 ज्या मेन प्रोसेस आहेत दॅट इन्क्रीज द डेन्सिटी. ओके, तर विदिन दे 4 2 प्रोसेसेस increase the population density. ओके, आणि रिमेनिंग 2 जे आहेत 2 प्रोसेस decrease the population density. ओके, कोणत्या त्या 4 प्रोसेस आहेत तर बघून घ्या आपण एक एक. ठीक आहे, तर त्याच्या ज्या 2 आहेत ज्या पॉप्युलेशन डेन्सिटीला इन्क्रीज करतात ते म्हणजे नॅटिलिटी आणि दुसरी जी आहे ती म्हणजे इमिग्रेशन्स. ओके, सेकंड ज्या 2 प्रोसेस आहेत ज्या पॉप्युलेशनला डिक्रीज करतात त्याच्यातली पहिली जी आहे ती म्हणजे मॉर्टॅलिटी आणि सेकंड जे आहे ते इमिग्रेशन्स. ओके, तर या 4 बेसिक प्रोसेस आहेत ज्या पॉप्युलेशन डेन्सिटीला चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत मेन. ठीक आहे, तर नॅटिलिटी म्हणजे बर्थ रेट. ठीक आहे, बर्थ रेट आपण बघितलं होतं, आणि मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट. ठीक आहे, इमिग्रेशनमध्ये ज्याच्यामध्ये एखादा ऑर्गॅनिझम किंवा इंडिव्हिज्युअल्स दुसऱ्या जिओग्राफिकल एरियामधून आपल्या एरियामध्ये मायग्रेट होऊन येतात, त्याला आपण इमायग्रेशन म्हणतो. ठीक आहे, आणि जर इतर ज्या काही स्पेसीज जर मायग्रेशन करून दुसरीकडे जात असतील, म्हणजे एका या हॅबिटेटला सोडून ते दुसरीकडे जात असतील तर त्याला इमायग्रेशन्स म्हणतात. ठीक आहे, आता इनमायग्रेशन आणि इमायग्रेशन्स त्याला लक्षात कसं ठेवायचं की इनमायग्रेशन म्हणजे काय आणि इमायग्रेशन म्हणजे काय. ठीक आहे, तर इथे लक्षात ठेवायचं आय आणि ई. ठीक आहे, आयवरून लक्षात ठेवायचं की इन म्हणजे इथे पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे किंवा याच्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते पॉप्युलेशनमध्ये इन करतात म्हणजे आत येतात मायग्रेशन करून. ठीक आहे, ते पॉप्युलेशनला लिव्ह करत नाही. ठीक आहे, आणि ईवरून लक्षात ठेवायचं आहे एक्झिस्ट. तर इथून पॉप्युलेशनमधून ॲनिमल्स एक्झिट करतात, मायग्रेशन करून एक्झिट करतात, त्याला आपण ई मायग्रेशन म्हणणार. ठीक आहे, पण याच्या डेफिनेशन्स काय होतात ते आपण एकदा बघून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. स्टुडंट्स, 4 बेसिक प्रोसेस आहेत ज्या डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनला चेंज करत असतात. पहिली आहे नेटिलिटी, दुसरी आहे मॉर्टिलिटी, तिसरी आहे इमिग्रेशन्स आणि चौथी आहे इमायग्रेशन्स. ओके, तर काय डेफिनेशन्स त्याच्या आपण बघून घेऊ एकदा. पहिली जी होती ते नॅटॅलिटी होती. फर्स्ट वन इज अ नॅटॅलिटी. ओके, नॅटॅलिटी मीन्स काय बर्थ रेट. ओके, तर नॅटॅलिटी मीन्स the number of birth, the number of birth in given period in
पॉप्युलेशन इज कॉल्ड नॅटॅलिटी. ओके, एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जो बर्थ नंबर आहे त्याला आपण म्हणणार नॅटॅलिटी. निश्चितच म्हणजे बर्थ रेट. ओके, सेकंड डेफिनेशन होती आपली मॉर्टॅलिटी. तर मॉर्टॅलिटीला आपण म्हणणार डेथ रेट. ओके, तर डेथ रेट काय असतो? द नंबर ऑफ डेथ in population during given period is called the mortality. Okay, number of death in population during the given periods त्याला आपण म्हणणार आहोत मॉर्टॅलिटी. ओके, तर नॅटॅलिटीसाठी आपण जो वर्ड यूज करणार आहोत तो आहे कॅपिटल बी आणि मॉर्टॅलिटीसाठी आपण डी यूज करणार आहोत. ठीक आहे, तिसरी जी प्रोसेस होती ती होती इमायग्रेशन्स. इमायग्रेशन म्हणजे काय? याच्यामध्ये मायग्रेशन होऊन जे इंडिव्हिज्युअल्स आहेत दुसऱ्या पॉप्युलेशनचे ते त्या नवीन पॉप्युलेशनमध्ये इन होत आहेत, त्याला इमॅग्रेशन जे ते आपण इंडिकेट करणार आहोत कॅपिटल आय ने. ठीक आहे, इमॅग्रेशन म्हणजे द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पीसीज. ओके, have come in habitat from elsewhere. Okay, that is called as a immigrations. Second जी definition होती last one, fourth one ती होती immigrations. ओके, तर याची ऑपोजिटमध्ये याला आपण इंडिकेट करणार आहोत ईने, कॅपिटल ईने आपण याला इंडिकेट करतोय. ठीक आहे, तर इथे इंडिव्हिज्युअल्स ते एक्झिस्ट करतात त्या पॉप्युलेशनमधून, मायग्रेशन करतात पण तिथून ते चालले जातात, त्याला आपण म्हणतो ई मायग्रेशन. याचे डेफिनेशन होईल द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल of same species get left the habitat and goes elsewhere. ओके, जर ते पॉप्युलेशनमधला सोडून किंवा त्या हॅबिटेटला सोडून जर दुसरीकडे जात असतील तर त्या प्रकारच्या मायग्रेशनला आपण म्हणणार ई मायग्रेशन्स. ओके, तर स्टुडंट्स याची या 4 बेसिक प्रोसेसची एक डायग्राम, एक फिगर आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेली आहे, ज्याच्यावरून आपल्याला समजेल की या प्रोसेसमुळे कशा प्रकारे पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, ओके, त्या पॉप्युलेशनची जी साईज आहे ती कशा प्रकारे चेंज होते, इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते, ते आपण त्या फिगरमधून चांगल्या प्रकारे समजू शकतो. ठीक आहे, तर स्टुडंट आपल्या NCERT बुकमध्ये ही फिगर दिलेली आहे. या फिगरवरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात. तर विदिन दॅट फिगर तर सेंटरला जे आहे ते आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, पॉप्युलेशन डेन्सिटी आपण इंडिकेट करतो कॅपिटल एनने. ठीक आहे, तर या पॉप्युलेशन डेन्सिटीवरती त्या प्रोसेसचा काय परिणाम होता आपण बघूया. ठीक आहे, सर्वात पहिली जी होती ती होती नॅटॅलिटीची. ओके, इट्स इंडिकेट बाय द कॅपिटल बी.
तर नॅटिलिटी झाली असेल म्हणजे पॉप्युलेशनमध्ये पॉप्युलेशन नंबर जो आहे इंडिव्हिज्युअलचा तो इन्क्रीज होतो, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ॲड होतात, त्यामुळे जो एरो आहे तो आपण असा दाखवणार. ठीक आहे, तिथे पॉप्युलेशन इन्क्रीज होत त्यामुळे त्यामध्ये प्लस देणार, कारण की नॅटिलिटीमुळे पॉप्युलेशन काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. सेकंड जी प्रोसेस होती ती होती मॉर्टॅलिटी, जी आपण इंडिकेट करतो डीने. ओके, डीने का, कारण की मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट, आणि त्याच्यावर आपण याच्यामध्ये तिकीट टाकलं. ठीक आहे, तर याचा जो ॲरो असेल तो अपोजिट असेल, कारण की मॉर्टॅलिटीमुळे जी पॉप्युलेशन आहे ती डिक्रीज होते, कारण की इंडिव्हिज्युअल नंबर कमी होतो आहे. तर तो ॲरो असेल तो पॉप्युलेशन डेन्सिटीकडून मॉर्टॅलिटीकडे असेल आणि निगेटिव्ह असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं इमायग्रेशन्स, म्हणजे मायग्रेशन इन. ओके, इज इंडिकेट बाय द आय. आता इमायग्रेशन झालं असेल तर ते पॉप्युलेशनमध्ये इंडिव्हिज्युअल ती इन होतील. ठीक आहे, म्हणजे पॉप्युलेशन इन्क्रीज होईल, त्याच्यामुळे पॉप्युलेशन डेन्सिटीसुद्धा वाढेल. ठीक आहे, त्यामुळे आपण हा एरो असा दाखवला. ठीक आहे, तर हा असेल प्लस. ठीक आहे. आणि लास्टला जी होती ती होते इमायग्रेशन्स. आणि इथे असेल मायनस सायन्स. ठीक आहे, तर स्टुडंट्स याच्यावरती सुद्धा आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारल्या जातात. ठीक आहे, तर नॅटॅलिटी आणि इमायग्रेशनमुळे पॉप्युलेशन इन्क्रीज होते, डेन्सिटी इन्क्रीज होते, आणि मॉर्टॅलिटी आणि इमायग्रेशनमुळे डेन्सिटी डिक्रीज होते. ठीक आहे, तर या दोन गोष्टी मी लक्षात ठेवायच्या, त्यासाठी आपण इथे साईन दिले प्लस आणि मायनसच्या. ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण या पॉप्युलेशन ग्रोथचा फॉर्म्युला बघू, की त्याच्यावरून आपण कशा त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कसं माहीत पडेल की पॉप्युलेशनमध्ये काय चेंजेस होत आहेत, पॉप्युलेशन ग्रो करत आहे की पॉप्युलेशन डिक्लाइन करत आहेत की पॉप्युलेशन स्टेबल आहे. ठीक आहे, तर जर आपण पॉप्युलेशन डेन्सिटी, तर पॉप्युलेशन डेन्सिटी जर आपण कन्सिडर केली एन, ओके, ॲट गिवन टाईम, आणि तो टाईम जर आपण कन्सिडर केला टी, तर टाईम टीच्या वेळेस जी पॉप्युलेशन डेन्सिटी होती ती होती एन. ठीक आहे, तर टाईम टी प्लस 1, ओके, टाईम टी प्लस 1च्या वेळेस पॉप्युलेशन डेन्सिटी किती असेल, मग पॉप्युलेशन डेन्सिटी किती असेल. ठीक आहे, म्हणजे एन टी प्लस 1 किती असेल. ठीक आहे, म्हणजे जर टीच्या नंतर जर 1 इयर झालं असेल तर टीच्या नंतर 1 वर्ष झाल्यानंतर तेव्हा पॉप्युलेशन डेन्सिटी किती असेल ते जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपला फॉर्म्युला असेल एन टी प्लस 1. ओके, तर सुरुवातीला किती होती आपली डेन्सिटी एन. ठीक आहे, तर याला आपण कन्सिडर करणार एन टी म्हणजे काय, तर गिवन टाईम टीच्या टाईमच्या वेळी जी डेन्सिटी होती ती होती एन टी प्लस त्याच्यानंतर 1 वर्ष झालेलं आहे. ठीक आहे, 1 इयर, तर त्याच्यामध्ये जे काही बर्थ रेट झाला असेल, ठीक आहे, म्हणजे नॅटिलिटी झाली असेल प्लस इमायग्रेशन झालं असेल ते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक ॲडिशन होईल पॉप्युलेशनचं, इंडिव्हिज्युअलचं, किंवा मग डिक्लाइन होईल ड्यू टू द 2 प्रोसेसेस, एक म्हणजे डेथ रेट आणि दुसरं म्हणजे इमायग्रेशन्स. ठीक आहे, तर त्याला आपल्याला याच्यातून मायनस करावं लागेल, त्यामुळे ती मायनस साईन. ठीक आहे, आणि मॉर्टॅलिटी जे ते आपण इंडिकेट करतो डीने, अँड प्लस इमायग्रेशन ते आपण ईने इंडिकेट करतो. ठीक आहे, म्हणजे एका वर्षामध्ये जे काही बर्थ आणि इमायग्रेशन झालं असेल ते आपल्याला ॲड करावं लागेल, आणि जेवढे डेट आणि इमायग्रेशन झालं असेल ते आपल्याला याच्यातून रिमूव्ह करावं लागेल. ठीक आहे, सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ population growth. Okay, n t plus 1 equal to n t plus b plus I minus
D+E. तर ते असेल एका वर्षानंतर त्या पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, तर या फॉर्म्युल्यानं आपण नंतर पॉप्युलेशनची डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, पण एखाद्या पॉप्युलेशनची डेन्सिटी ही इन्क्रीज केव्हा होईल किंवा डिक्रीज केव्हा होईल. तर लेट्स सी द पॉप्युलेशन डेन्सिटी of any species will increase when the natality and immigrations means b plus i is more than the number of mortality and immigrations. ओके, तर and that is a D+E. ओके, म्हणजे B+I ची व्हॅल्यू ही जर D+E ची व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर त्या पॉप्युलेशनची जी डेन्सिटी आहे ती इन्क्रीज होईल आणि देन व्हाईस वर्सा. म्हणजे जर ही व्हॅल्यू जर DI पेक्षा जर कमी असेल, म्हणजे B+I ची व्हॅल्यू ही DI पेक्षा जर जास्त कमी असेल तर त्या पॉप्युलेशनची डेन्सिटी ही डिक्रीज होईल. ठीक आहे, तर कोणत्याही पॉप्युलेशनची डेन्सिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज जी होते ती होते ड्यू टू द टू मेन प्रोसेसेस. ती म्हणजे नॅटॅलिटी आणि दुसरी जी आहे ती म्हणजे मॉर्टॅलिटी. ओके, सो इन कॉमन कंडिशन्स कोणत्या पॉप्युलेशन डेन्सिटी इज पर्टिक्युलरली डिपेंड्स अपॉन द नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटीवरती. ठीक आहे, बट इन स्पेशल कंडिशन्स, ओके, जर काही स्पेशल कंडिशन तयार झाली असेल तर त्या मात्र मग राहिलेले जे दोन प्रोसेस आहेत ते याच्यावरती इफेक्ट करतात. म्हणजे इमायग्रेशन्स and इमायग्रेशन्स. ओके, म्हणजे नॉर्मली एखाद्या पॉप्युलेशनची डेन्सिटी जर वाढायची असेल तर त्या पॉप्युलेशनची डेन्सिटी जर डिक्रीज होत असेल तर त्याला रिस्पॉन्सिबल असेल मॉर्टॅलिटी. ठीक आहे, पण काही स्पेशल कंडिशनमध्ये काय होते की त्या ठिकाणी इमायग्रेशन्स रिस्पॉन्सिबल असतात. जे पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीज होण्यासाठी इमायग्रेशन रिस्पॉन्सिबल असेल आणि पॉप्युलेशन डेन्सिटी डिक्रीज होण्यासाठी इमायग्रेशन रिस्पॉन्सिबल असेल. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया की तर नॉर्मल कंडिशनमध्ये नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर द चेंजिंग द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. पण काही स्पेशल कंडिशनमध्ये इमायग्रेशन्स रिस्पॉन्सिबल असतात. तर ते स्पेशल कंडिशन म्हणजे बघा कसं आहे, त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण की जसं बघा की एखादी नवीन हॅबिटॅट जर कॉलनाईज होत असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी नवीन हॅबिटॅट तयार होत असेल, तिथे जर पॉप्युलर डेन्सिटी जर इन्क्रीज होत असेल तर ती नॅटॅलिटीमुळे इन्क्रीज होणार नाही, कारण की नॅटॅलिटीसाठी बर्थ होण्यासाठी टाईम लागेल. ठीक आहे, की टाईम पिरियड जो असेल तो जास्त असेल. पण नवीन कॉलनी त्यात होत असल्यामुळे तिथे दुसरे ॲनिमल सेटल होण्यासाठी लवकर येतील, म्हणजे तिथे इमायग्रेशन जास्त होईल. ठीक आहे, म्हणजे नॅटॅलिटीपेक्षा इमायग्रेशनचं प्रमाण तिथे जास्त असेल त्याच्यामुळे ती पॉप्युलर डेन्सिटी ते चेंज होईल, म्हणजे इन्क्रीज होईल. ठीक आहे, तर दॅट इज अ स्पेशल कंडिशन ज्याच्यामध्ये इमायग्रेशन किंवा इमायग्रेशन्स काय करतात, पॉप्युलर डेन्सिटीवरती इफेक्ट करतात, डिक्रीज किंवा इन्क्रीज करतात. ठीक आहे स्टुडंट्स, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ग्रोथ मॉडेल्स. ठीक आहे,
ओके. एखाद्या पॉप्युलेशनचे ग्रोथ कशा प्रकारे होते हे आपण त्याच्या ग्रोथ मॉडेलवरून सांगू शकतो. ठीक आहे. आपल्या NCERTच्या बुकमध्ये 2 ग्रोथ मॉडेल दिलेले आहेत. एक आहे एक्सपान्शनल्स आणि दुसरा आहे लॉजिस्टिक्स मॉडेल्स. ओके. पण स्टुडंट्स त्या दोन्ही मॉडेलला बघण्याच्या अगोदर आपल्याला काही डेफिनेशन्स, काही टर्म्स बघायचे आहेत. ज्या टर्म्स जर आपल्याला एकदा समजल्या तर आपल्याला त्या मॉडेलला समजण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे. थोडंसं मॅथमॅटिकल पोर्शन्स आहेत, पण घाबरून जाण्याची गरज नाही आहे. चांगल्या प्रकारे जर समजलं असेल तर ते तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकलसुद्धा येतात, पण एकदा का चांगल्या प्रकारे ते पॉईंट क्लिअर झाला तुमचा तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे 3 टर्म्स बघायचे आहेत. तर त्याच्यातली पहिली जी टर्म्स आहे ती म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. पहिली टर्म जी बघायची ती आहे कॅरिंग कॅपॅसिटी. ओके. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वाहून नेण्याची क्षमता. ठीक आहे. प्रत्येक गाडीची, प्रत्येक व्हेकलची एक कॅपॅसिटी असते पॅसेंजर नेण्याची. ओके. बस असेल किंवा गाडी असेल, ST असेल, तर प्रत्येकाची कॅपॅसिटी असते, काही लिमिट असते. त्याच्यापेक्षा जास्त ती वाहून नेऊ शकत नाही. जसे आपलं कॉलेज असते, स्कूल असते, स्कूलमध्ये क्लासरूम असतात आणि प्रत्येक क्लासरूममध्ये सिटिंग अरेंजमेंट केलेली असते आणि त्या सिटिंग अरेंजमेंटनुसार त्याच्यामध्ये तेवढे विद्यार्थी सेटल होऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते त्याच्यामध्ये बसणार नाही आहे. सेम कंडिशन आहे स्टुडंट्स, हॅबिटॅटमध्ये किंवा नेचरमध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये किंवा फॉरेस्टमध्ये. ठीक आहे. तर फॉरेस्टमध्ये सुद्धा त्याची कॅरिंग कॅपॅसिटी असते. रिव्हरची सुद्धा एक कॅरिंग कॅपॅसिटी असते. एक स्पेसिफिक नंबरपर्यंत फिशेस त्या रिव्हरमध्ये कॅरी केल्या जाऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त फिशेस जर झाल्या तर त्या तिथे जिवंत राहू शकत नाही. अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. एखादं फॉरेस्ट असेल, तिथे जर डिअरचं पॉप्युलेशन असेल किंवा रॅबिटचं पॉप्युलेशन असेल तर तिथेसुद्धा त्यांचं एक लिमिट असेल की त्या लिमिटपर्यंतच त्या रॅबिटला त्या फॉरेस्टमध्ये सर्वाईव्ह करू शकते. त्याच्यापेक्षा रॅबिटचा नंबर जर इन्क्रीज झाला असेल तर ते ऑटोमॅटिकली त्यांना काय करतील, ते मरून जातील. ठीक आहे. त्यांची संख्या वाढणार नाही, कारण की तेवढं फूड तिथे अवेलेबल नसणार. तर जेवढं फूड अवेलेबल असेल तेवढं फूड खाऊन जे काय रॅबिट आहेत ते सर्वाईव्ह करतील, पण त्याच्यापेक्षा जास्त जे असतील ते मात्र उपाशी राहून मग मरतील. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरिंग कॅपॅसिटी. ओके. स्टुडंट्स, दुसरी जी टर्म्स आहे ती म्हणजे बायोटिक पोटेन्शियल. बायोटिक पोटेन्शियल. ओके. स्टुडंट्स, याला आपण रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल सुद्धा म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल. ओके. अजून याला एक नाव आहे इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. ओके. आणि स्टुडंट्स, याला आपण एक्सप्रेस करतो की इंडिकेट करतो बाय द स्मॉल आर. ओके. तर स्मॉल आर लक्षात ठेवायचं आहे की स्मॉल आर म्हणजे काय, इट इज अ रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल किंवा बायोटिक पोटेन्शियल. ओके. तर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा हॅबिटॅटमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं किती लिमिट आहे, कितीपर्यंत तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेटल होऊ शकतात किंवा सर्वाईव्ह करू शकतात, हे कशावरती डिपेंड आहे, तिथे अवेलेबल असलेल्या फूडवरती. ठीक आहे. जेवढं फूड अवेलेबल असेल तेवढेच ऑर्गॅनिझम तिथे सर्वाईव्ह करू शकतात की तिथे राहू शकतात. म्हणजे घर असेल, फॅमिली असेल आणि त्या फॅमिलीचे जेवढं इन्कम असेल त्या इन्कमनुसार त्या फॅमिलीमध्ये तेवढे मेंबर राहू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त मेंबर्स वाढले असतील तर मात्र त्या घराची हालत खालवेल. ठीक आहे. ते सर्वजण तिथे सर्वाईव्ह करू शकणार नाही आहे. ठीक आहे. कोणाला कोणाला तिथे सॅक्रिफिकेशन करावं लागेल, सोडून जावं लागेल. ठीक आहे. त्याच्या प्रकारे एखादं फॉरेस्ट असेल तर तिथे किती लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती बायोटिक राहू शकतात, ती जी पॉवर आहे, जी ताकद आहे, त्याला म्हणतात बायोटिक पोटेन्शियल. ही प्रत्येक हॅबिटॅटची एक बायोटिक पोटेन्शियल असते, त्याच्यापेक्षा जास्त ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहू शकत नाही. ठीक आहे. किंवा तिथे त्यांची रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल असते की ते एवढेच रिप्रोड्यूस करू शकतात ऑफस्प्रिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यापेक्षा जास्त रिप्रोड्यूस केलेलं असेल तर ते तिथे सर्वाईव्ह करणार नाही.
मग एका आंब्याच्या झाडाचे सर्वच मँगो ग्रो करत नाही. हार्डली 1 किंवा 2 किंवा 3 असे जे मँगो असतात की ते त्याच्यापासून नवीन झाड ग्रो करत असते. नॅचरली आपण गोष्ट करतोय. ठीक आहे. कॅपॅसिटी खूप सारी असते पण तेवढे ते रिप्रोड्यूस होत नाही. त्यांची तेवढी रिप्रोडक्शन पोटेन्शियल नसते. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन पोटेन्शियल. ओके. सेम त्यालाच आपण इंटरसेनिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज किंवा निसर्गामुळे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी इन्क्रीज होण्याची लिमिट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरसेनिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. तुम्ही किती रिप्रोड्यूस करू शकता, किती ऑप्शन प्रोड्यूस करू शकता, पण नेचर ठरवेल की किती याच्यातले सर्वाईव्ह करतील आणि किती टिकतील. ठीक आहे. म्हणजे ऑस्टर बघा, ऑस्टर मिलियन्स ऑफ एग्स देतो पण सगळेच एग्समधून सर्वच इंडिव्हिज्युअल तयार होतात का? नाही. खूप कमी त्याच्यामध्ये ग्रो करत असतात. ठीक आहे स्टुडंट्स. त्याच्यानंतर नेक्स्टची टर्म्स आहे दॅट इज अ इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स म्हणजे निसर्ग कंट्रोल करते. ठीक आहे. बघा बरेच जे स्पेसिस ते ओव्हर रिप्रोड्यूस करत असतात. खूप सारे इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस पण सर्व काही सर्वाईव्ह करत नाही. तर त्यांना एक पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच त्यांचे इंडिव्हिज्युअल सर्वाईव्ह करू शकतात. त्याच्यापेक्षा जर ती वाढत असतील तर ती ॲटोमॅटिकली डिक्रीज होणार. तिथे जे काही अबायोटिक किंवा बायोटिक फॅक्टर्स आहेत ते त्याला कंट्रोल करणार, त्यांना वाढू देणार नाही. जेवढं नॅचरल रिसोर्सेस आहेत, जेवढं नॅचरल रिसोर्सची लिमिट आहे तिथपर्यंत ते पॉप्युलेशन तिथे इन्क्रीज होईल. त्याच्यापेक्षा जर त्यांनी वरती वाढायचा प्रयत्न केला तर त्याला कंट्रोल करण्याचं काम हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर करतील. तर या सर्व व्हेरियस अबायोटिक फॅक्टर जे आहेत जे पॉप्युलेशन लिमिटला कंट्रोल करतात त्याला आपण म्हणतो इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स. ओके. म्हणजे डिअर्सचं रिप्रोडक्टिव्ह रेट्स खूप जास्त आहेत. डिअर्स खूप साऱ्या ऑफस्प्रिंग रिप्रोड्यूस करू शकतात पण त्या जर सर्व जर सर्वाईव्ह केल्या तर ते विदिन द मंथ ऑर विदिन द इयर पूर्ण फॉरेस्ट डिक्लाईन करू टाकू शकतात. पण त्यांना कंट्रोल करण्यासाठी फॉरेस्टमध्ये टायगर किंवा लॉयन्स असतात जे त्यांचा रेट कंट्रोलमध्ये ठेवतात. तर जर रॅट जर असेल तर रॅटचं रिप्रोडक्शन रेटसुद्धा खूप जास्त आहे आणि त्यांना जर ग्रो होऊ दिलं तर पोटेन्शियली ग्रो होऊ दिलं तर ते खूप सारी ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकतात. पण त्यांना कंट्रोल करण्यासाठी स्नेक्स आहेत, कॅट्स आहेत वगैरे. ठीक आहे. अशा प्रकारे बायोटिक आणि काही अबायोटिक फॅक्टर जे पॉप्युलेशनला कंट्रोल करतात दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स. ओके. तर 3 टर्म्स बघितल्यानंतर आपण आता बघू मॉडेल्स. 2 मॉडेल आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत. त्याला पहिले जे मॉडेल्स आहेत दॅट इज अ एक्सपॉन्शनल ग्रोथ मॉडेल. ओके. स्टुडंट्स त्याला दुसरं नाव जे आहे ते म्हणजे जे शेप ग्रोथ. ओके. कारण की या पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे याचा जर आपण ग्राफ तयार केला तर तो आपल्याला जे शेप सारखा ग्राफ दिसणार म्हणून त्याला आपण जे शेप ग्रोथ म्हणतोय. आणि याचं दुसरं जे नाव ते जिओमेट्रिक ग्रोथ. ओके. जिओमेट्रिक ग्रोथ. ओके. तिन्ही वेगवेगळी नाव आहे. तिन्ही नाव आपल्याला येणं गरजेचं आहे. हे कोणते नाव जर विचारलं तर आपल्याला ते समजलं पाहिजे की कोणत्या मॉडेलबद्दल ते बोलत आहे.